मित्रांनो, पहिल्या दिवशीचा प्रवास हा सुंदर झाला. म्हणजे आम्ही पहिल्यांदा मदन किल्ला पाहिला, त्यानंतर आनंद किल्ला आणि त्यानंतर रात्री मुक्काम करून आम्ही सकाळी लवकर बाहेर पडलो. तर मदन झाला, आनंद झाला, आनंद किल्ला झाल्यानंतर आम्ही कुलंगच्या दिशेने चाललो आणि कुलंग किल्ला करून आम्ही खाली उतरणार आहोत. तर सोबत आमच्या जी भास्करची जी टीम आहे त्यांची ओळख करू आपण. हा आपला अशोक, त्यानंतर मध्ये आहे तो भास्कर, त्यानंतर खाली बसलेले जे आहेत ते कमळू मामा आणि त्यांचे शेजार आहेत ते अशोक मामा. तर ही 4 जणांची जी टीम आहे यांच्यामुळे संपूर्ण हा जो प्रवास आहे इतका जबरदस्त झाला की आम्ही शब्दामध्ये सांगू शकत नाही. कारण कोणतीही गोष्ट असू दे आपल्याला मार्गदर्शक हे सोबत आपल्याला लागतात. तर त्याच्यामुळे ट्रॅव्हलिंग असून दे, रॅपलिंग असून दे किंवा पत्करतीचा जो प्रवास आहे अतिशय जबरदस्त असा झाला आहे. तर जात असताना या इतिहासाच्या पाऊलखुणांची आम्ही ओळख करत चाललो होतो. तर जाता जाता आपण छत्रपती शंभूराजे यांची दुर्ग माहिती म्हणजे आपले जे गुरुवर आहेत चव्हाण सर यांच्या पुस्तकातील काही वर्णन आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत. तर छत्रपती शिवराय हे दुर्गस्वामी होते. म्हणजे त्यांचा जन्म हा राजदुर्गामध्ये झाला आणि त्यांनी राजदुर्गाच्या आश्रयाने स्वराज्याची स्थापना केली. अशा राजदुर्गांची माहिती शिवरायांनी जी सांगितली आहे ती फार महत्त्वपूर्ण आहे. गडकोटा विरहित जे राज्य, त्या राज्याची स्थिती अब्रपटल न्याय आहे. आणि हीच विचारधारा छत्रपती शंभूराजांनी ही राजदुर्गांची माहिती विशद करताना व्यक्त केली आहे. त्यांच्यामध्ये एक शत योदयती प्रकारधो धनुर्धर शतदश सहस्त्राणी तस्मादुर्ग समाश्रयत. याचा अर्थ असा की राजदुर्गातील एक धनुर्धर 100 सैनिकांबरोबर झुंजून त्यांना भारी ठरतो. तर असेच 100 झुंजार 10,000 सैनिकांबरोबर झुंजू शकतात. म्हणून राजदुर्गांचा म्हणजे किल्ल्यांचा आश्रय घेतला जातो. आपला हा प्रवास चालू असताना आपण काही गोष्टींची थोडक्यामध्ये माहिती घेत चालवलो आहोत. कारण आपला प्रवास अजून खूप मोठा आहे. तर जाता जाता थोडक्यामध्ये आपण माहिती घेणार आहोत. तर अशा राजदुर्गांचे 6 प्रकार धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी सांगितलेले आहेत. त्यातील पहिला जो प्रकार आहे तो धोनीदुर्ग, त्यानंतर दुसरा जो आहे तो महिदुर्ग, तिसरा आहे तो नरदुर्ग, चौथा आहे वक्षदुर्ग, 5वा आहे आंबुदुर्ग आणि 6वा आहे गिरदुर्ग. आणि या सर्व प्रकारांमध्ये गिरदुर्ग हा अत्यंत प्रशंसनीय ठरतो असं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलेलं आहे. तर वर सांगितल्याप्रमाणे कोणत्याही राजदुर्गाचे बांधकाम राजाने आपल्या सूक्ष्म बुद्धीने केले पाहिजे. इतकेच नव्हे तर नाना प्रकारची आयुधे व शस्त्रे दुर्गात असायलाच हवीत. त्याचप्रमाणे सहस्रावधी शत्रू सैनिकांना नाश करणारे योद्धे राजदुर्गामध्ये ठेवून त्यांच्याकडून राज्य व राजदुर्ग यांचे संरक्षण करावे. मित्रांनो, क्लायमेट आता पावसा झाला आहे. काय पाठीमध्ये दिसणार अशा अर्थांच्या रांगा सगळ्या दृश्य. आता आपण नाशिकमध्ये किल्ले आपण सर्व करतोय. आता हा शेवटचा आपला किल्ला. हा किल्ला झाल्यानंतर आपण परतीच्या मार्गाने निघणार आहोत. जबरदस्त असं सुंदर वारं या परिसरामध्ये सुटलेलं आहे. आणि तुम्हाला पाठीमागचा व्ह्यू दाखवतो. इथे सुंदर असा नजारा आहे बघा पाठीमाग. निसर्गाच्या अद्भुत अशा रंगा आपण पाहतो. पुण्याचा जवळ लावला.
काय बाहेर आहे इकडे नाशिकला आहे काम काय का करायचं आहे काम 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 काय एका ठराविक टप्प्यावर आल्यानंतर आम्ही विश्रांती घेतली आणि निसर्गाच्या या सह्याद्रीच्या कुशीमध्ये आम्ही विसावा घेतलो. खूप मस्त वाटला आणि यानंतर आम्ही पुढे निघणार आहोत. सेवन येते तुझ्या मोबाईलवर लवकर आवर नंतर आवर काय नंतर ते तिचा मोबाईल आणला हो मी. अच्छा ओके ओके. मग ओळखत नाही लवकर मग आवाज नंतर कळाला की मग कळते कोण बोलावं. शाळेला उतरला ना. लक्ष दे पडला बिडला धरायचं तर जास्त खाल्ला एवढं शे. अरे बाबा पाऊस आला. शाळेला गोपीपर्यंत गेला असतो तरी चालला असता. मित्रांनो अचानकच पाऊस चालू झाला म्हणजे पावसाचं वातावरण होतंच तर पाऊस पण यायला लागलेला आहे. तर किल्ल्याकडे एक साहसी मोहिमेचे ठिकाण म्हणून न पाहता आपल्या इतिहासाची साक्ष देणारी स्मारके म्हणून पाहिलं पाहिजे. हे पहा गडावर जाणाऱ्या पायऱ्या आपल्याला लागल्या. समोर आहेत आमची मेहुणे महेश आणि किल्ल्याच्या वर आल्यानंतर आपल्याला अशी गुफा एक लागते आणि हा समोर दिसणारा हा संपूर्ण असा पायरी मार्ग खूप जबरदस्त असा ट्रेक आहे आणि किल्ल्यांचं दर्शन. आणि आल्यानंतर आपल्याला हे पहा हे दगडामध्येच पायऱ्या आणि त्याला सपोर्टिंग असं बांधकामाची रचना आपल्याला पाहायला मिळते. हे पहा वेगवेगळ्या प्रकारचे दगड हे पांढऱ्या रंगाचा आपल्याला दगड हे किल्ल्यावर खाचलेला दिसतो आणि हे गडावर जाणारे सुंदर अशी पायवाट. तर चला असाच आपला प्रवास चालू राहणार आहे. जय शिवराय. तर आपण गडाच्या म्हणजे सर्वोच्च माथ्यावर आपण आता पोहोचलेलो आहोत. हे आमचे बंधू बघा अजून खालीच आहेत. तर ठीक आहे आता महेशसोबत आमचा हा प्रवास चालू आहे. तर हे गडावरील जे मुख्य दरवाजे आहे तिथला हे अवशेष आपण पाहत आहोत. तर वरच्या बाजूस आपण उभं राहिल्यानंतर आपल्याला हे पहा पाण्याची टाकी 1 2 3 4 5 6 7 म्हणजे किमान 8 ते 9 पाण्याची टाकी आहेत. आणि त्याच्या पुढच्या बाजूला सुद्धा
किल्ल्याचा घेरा आपल्याला पाहायला मिळतो. तर त्याही ठिकाणी आपण जाणार आहोत. तर चला मित्रांनो, इतिहासाच्या या साक्षीदारांचं, प्रेरणास्थानांचं, आपल्या वैभवाचं दर्शन घेण्यासाठी आपण पुढं चाललेलो आहोत. तर जात असताना सावध जाणं खूप महत्त्वाचं आहे, कारण यावर्षी आम्हाला सापांचं प्रमाण इतकं पाहायला मिळालं की त्यामुळं चालत असताना थोडंसं भीती वाटते एवढं मात्र आहे. तर आम्ही गडावर पोचल्यानंतर गडाच्या बरोबर उजव्या बाजूपासून आम्ही सुरुवात केली. म्हणजे वरचा सर्वोच्च भाग आम्ही पाहिला. संपूर्ण जे बांधकाम आहे, कशा पद्धतीने आहे, त्याची रचना काय आहे, या सर्व गोष्टी आम्ही व्यवस्थितपणे पाहिल्या. आणि पाहिल्यानंतरच मग आम्ही पुढच्या दिशेने आम्ही निघालो. हे पहा, आतल्या बाजूला एक खूप मोठं असं बांधकामाची रचना पाहायला मिळते. आणि अंतर्गत भागामध्ये खूप अंधार आहे. म्हणजे भरपूर, म्हणजे या ठिकाणी 15 ते 20 लोकांची राहण्याची व्यवस्थासुद्धा होऊ शकते. तर ठीक आहे, अंतर्गत भागामध्ये आपल्याला कचरा थोडासा केलेला पाहायला मिळतो. हे पहा, जेवणाची व्यवस्थेसाठी चुलीची पण त्यांनी व्यवस्था केली आहे. म्हणजे आम्ही किल्ले पाहण्यासाठी येतो का जेवणासाठी येतो, या ज्या त्या व्यक्तींनी त्याचा विचार केला पाहिजे. कारण हे आपले प्रेरणास्थान आहे, शक्तिस्थान आहे, बलस्थान आहे. या ठिकाणी कोणत्या पद्धतीची हानी आपल्याकडून होऊ नये याची सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे. तर मी सगळ्यांना विनंती करतो की कृपया गड किल्ल्यांच्यावर कोणत्या पद्धतीचा कचरा करू नये. राजदुर्गांच्या बाबतीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी खूप असे बारकावे सांगितलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याची पण आपण माहिती अशीच टप्प्याटप्प्याने घेत जाणार आहोत.